आणि राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना एक मोठं विधान केलं की जो 5 जुलैला विजय मेळावा झाला तो मराठी भाषेपुरताच मर्यादित होता। त्या मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे म्हणाले। दरम्यान मनसे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या युतीबाबत सचिन अहिर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते सचिन भाऊ अहिर आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलूया। सचिन भाऊ, नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा शिबिर सुरू आहे। या मेळाव्यामध्ये अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आमचा जो मेळावा झालेला आहे मराठी विजयी मेळावा, हा मेळावा फक्त मराठी भाषेसाठी होता आणि त्यामुळेच आम्ही दोन्ही बंधू एकत्र आलेलो आहोत। मराठी भाषेसाठी आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊ, मात्र ही राजकीय चर्चा नव्हती, राजकीय युती नव्हती आणि युती संदर्भात निर्णय मी येत्या डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये वातावरण बघून घेऊ। नेमकं काय सूचित करायचं आहे? नाही, पण त्यात गैर काय? कारण आम्ही पण देखील त्या व्यासपीठावरून आम्ही सर्व मंडळींनी हेच ठरवलं होतं की नो झेंडा, एकच एजेंडा, मराठी एजेंडा। आणि मग मराठी एजेंडा घेऊन केलं होतं आणि ते बोलले तर ते अयोग्य नाही आहे। आणि कुठचाही राजकीय पक्ष असेल तर तो आपल्या बळावरती बघतो, कार्यकर्त्यांना त्याच्याशी विचार विनिमय करतो, कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी कशी मिळेल हे बघतो। आता काळाची गरज आम्हाला असं वाटते, तुम्हाला वाटते, त्यापेक्षा जास्त महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटते, महाराष्ट्राच्या जनतेला वाटत असेल त्यानंतर ह्या दोन्ही नेत्यांना काय वाटते, हे तदनंतरच्या गोष्टी आहेत। पण लगेचच काय त्या मेळाव्याच्या नंतर युती झाली असं नाही। एक गोष्ट चांगली झाली की दोन कुटुंबातली लोक जी कधी बोलत नव्हती ते एका व्यासपीठावर आले, दोन्ही कुटुंबाचे लोक एकमेकांना भेटले आणि तो एकोपा किमान त्याची सुरुवात झाली। हीच मला वाटते खऱ्या अर्थाने सामाजिक दृष्टिकोनातून एक चांगली नांदी आहे। आता राजकीय नांदी पुढे कशी होईल, काय होईल हे काळच ठरवेल। परंतु एकूणच मनसे आणि शिवसेना ठाकरे यांच्या युती संदर्भात सस्पेन्स वाढलाय का? ते पहिलं सस्पेन्स मला असं म्हणायचं आहे की बाबा असं काही ज्यावेळी नव्हता तर मग तो सस्पेन्सचा विषयच कुठे येतो? हे तर आपण सर्वांनी केलेलं आहे आणि आपण अपेक्षा व्यक्त केली, ती अपेक्षा आजही संपलेली नाही। त्यांनी असं तर नाही सांगितलं की कदापि आम्ही युती करणार नाही। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकर सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढची बातमी डोंबिवलीमधून आहे। डोंबिवलीमधील 65 इमारती रेरा फसवणूक प्रकरणामध्ये उद्या या 65 इमारतींमधले रहिवासी उपोषण करणार आहेत। आझाद मैदानात उद्या दिवसभर हे रहिवासी उपोषण करतील। मुंबई उच्च न्यायालयानं या संबंधित इमारती पाडण्याचे आदेश दिलेले होते आणि याच आदेशाविरोधात हे रहिवासी उद्या उपोषण करतील। आणि शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवादरम्यान साईबाबांच्या चरणी भक्तांनी 3 दिवसात कोट्यवधींचं दान दिलंय। नोटा, नाणी, सोन्या चांदीचे दागिने यांचा यामध्ये समावेश आहे। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या 3 दिवसात साईबाबांच्या चरणी तब्बल 6 कोटी 31 लाखांपेक्षा अधिकचं दान अर्पण झालंय। या 3 दिवसात 3 लाखांपेक्षा जास्त भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। यामध्ये 57,87,000 रुपये किमतीचं सोनं सुद्धा आहे। ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। नोंदणीकृत सर्व विमानांसाठी DGCAचा महत्त्वाचा सुरक्षा आदेश आलेला आहे। बोईंगसह अनेक विमानांवर इंधन नियंत्रण तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे। सिस्टीमची तपासणी 21 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। कारण 2 दिवसांपूर्वीच एक अहवाल आला होता अहमदाबादमध्ये जो प्लेन क्रॅश झाला आहे त्याविषयीचा आणि त्यामध्ये इंधनचं स्विच हे कट ऑफ झाल्याचं सांगण्यात आलं होतं। याविषयी काही महिन्यांपूर्वी सूचनाही देण्यात आल्या होत्या ज्या मॅन्डेटरी नव्हत्या आणि त्यामुळे त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही आणि जो अपघात झाला ज्याच्यामध्ये 270 लोकांचा जीव गेला एअर इंडियाचा विमानाच्या अपघातामध्ये, त्यासाठी इंधनचं हे स्विच कारणीभूत ठरल्याचं म्हटलेलं होतं पहिल्या रिपोर्टमध्ये। त्यानंतर आता DGCAनं हे महत्त्वाचे सुरक्षा आदेश काढलेले आहेत। बोईंगसह सर्व अनेक विमानांवर इंधन नियंत्रण तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे। आणि या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? एक मोठा अपघात झाला होता अहमदाबादमध्ये, त्याचा रिपोर्ट आलाय आणि त्यानंतर आता DGCAचा हा महत्त्वाचा सुरक्षा आदेश। प्रशांत, स्पष्ट केलं आहे की भारतामध्ये ज्या नोंदणीकृत संस्था आहेत त्या सगळ्यांना नोंदणीकृत विमान कंपन्या आहेत त्यांना इंधन नियंत्रण तपासणी अनिवार्य करण्यात आलेलं आहे। येत्या 21 जुलैपर्यंत ही जी तपासणी आहे त्यांना अनिवार्य करण्यात आलेलं आहे। भारतामध्ये ज्याही नोंदणीकृत सर्व विमान कंपन्या आहेत त्यांच्यासाठी हा सुरक्षा आदेश आहे। खास करून जर बघितलं आपण तर बोईंग 717, 200, 737 सिरीज या विमान सगळे मॉडेल्स त्यासोबतच जर बघितले तर MD-9030, MD-11, MD-11F यासारखे सर्व जे एअरलाइन्स ऑपरेटर आहेत त्यांना येत्या 21 जुलै
2025 पर्यंत सर्व तपासणी पूर्ण करायची आहे. सोबतच विमानाची सुरक्षा आणि वेळ संदर्भात देखील सुनिश्चिती करायची आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित असेल अहमदाबादमध्ये जी घटना झाली होती त्यामध्ये जी महत्वाची माहिती पुढे आली होती की त्यामध्ये साधारणतः इंधन नियंत्रण स्विच लॉकिंग सिस्टम जे आहे ती तपासल्या गेल्याची नाही माहिती पुढे आली होती. त्यामध्ये त्या संदर्भातल्या अहवालात तशी तथ्यात्मक माहिती देखील पुढे आली होती. जो प्राथमिक अहवाल असला तरी त्या संदर्भात यापूर्वी या प्रकारचा आदेश होता तो अनिवार्य नव्हता, पण आता हा आदेश अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता असे अपघात टाळता येईल असं म्हणता येईल आपल्याला. बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. मुंबई विमानतळावर आकाशा एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात झाला. एका स्थानिक मालवाहू वाहन विमानाला हे विमान धडकल्याची माहिती आहे. विमान उभा असताना विमानाच्या पंख्याला एका स्थानिक मालवाहू वाहन धडकलं होतं. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. तर विमानाचीही तपासणी केली जाते. एक विमान या ठिकाणी होतं आणि त्याच वेळेला मालवाहू विमान ज्याच्यातून माल वाहून विमानापर्यंत आणलं जातं ते वाहन या विमानाच्या पंख्याला धडकलं होतं.